तर पहा मित्रांनो, आता उबेरने सगळे एक अग्रीमेंट साईन केलेले आहे. अग्रीमेंट कसलं आहे ते तुम्हाला सांगतो की तर पहा मित्रांनो की आपण बरेचसे जण तुमच्यापैकी मी 5,000 भरून घेतले होते, गाडी घेतली होती आपली, आणि तिथंच मी फसलो होतो कारण नॉलेज नव्हतं. माझ्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला परत एकदा सांगतो की तुम्ही रॅपिडो असू द्या, उबेर असू द्या, त्यांचे पार्सलचे डिलिव्हरी तुम्ही मारू नका. पार्सलच्या ट्रिप ज्या आहेत त्या बंद करून ठेवा. जय महाराष्ट्र मित्रांनो, जय शिवराय. सगळ्यांना स्वागत आहे तुमचं. पहिली ट्रिप संपवलेली आपण, जी होती 89 रुपयाची. जिजामाता चौकातून घेऊन आलो आणि ड्रॉप केले थर्मॅक चौकात. तर कस्टमर मला नक्की एक्स्ट्रा एकच स्टार देणार आहे. आता का सांगतो तुम्हाला, पिकअप करायला खूप उशीर झाला कस्टमरला. उशीर म्हणजे माझं हेडफोन जे आहे ना, त्याचं एक रबर निघालं होतं पुढचं जे आहे, आणि विदाऊट हेडफोन मी गाडी नाही चालू शकत. माझा हा वीक पॉइंट झालेला आहे. आता विदाऊट हेडफोन मला गाडी चालवताच येत नाही. आता का सांगतो तुम्हाला, बाहेरचा जो आवाज येतो ना, बाहेरचा जो हॉर्न वाजवतात, जो आवाज येतो तो आपल्याला अजिबात सहन होत नाही. मला डोकं दुखायला लागतं विदाऊट हेडफोन गाडी चालवल्यावर. तर ठीक आहे मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आपण आता थर्मॅक चौकात आहे. इथून ट्रिप बघूया. पहिली तर ट्रिप एंड करतो. ट्रिप एंड नाही केलेली मी आज. आता असतं व्हिडिओच्या नादात, व्हिडिओ बनवण्यात मी एवढा हे होतो, ट्रिप पण एंड करायची विसरतो मी. तर आपण थर्मॅक चौकात होतो आणि तिथून ट्रिप पडली आपल्याला वायसेपची. वायसेमला सोडले 115 रुपये झालेले आहेत कस्टमरचे. तर आता आपण बघूया, आज आसपास थांबूया आणि बघूया. एरिया प्रिफरन्स चालू केले सकाळ सकाळ. मी दरवेळेस संध्याकाळी चालू करतो, पण आज सकाळी चालू केलंय. कारण तुम्हाला सांगतो, शनिवारी सकाळी ट्रिपा कमी असतात, त्याच्यामुळे एरिया प्रिफरन्स उडवून टाकूया. 2 तास ट्रिपा मारू एरिया प्रिफरन्सच्याच. तर पहा मित्रांनो, आता उबेरने सगळे एक अग्रीमेंट साईन केलेले आहे. अग्रीमेंट कसलं आहे ते तुम्हाला सांगतो की आतापर्यंत तुम्ही उबेरच्या ज्या ट्रिपा होत्या त्या सामान शिफ्टिंगच्या म्हणा, पार्सलच्या, ठीक आहे, पार्सलच्या डिलिव्हरीज तुम्ही त्याचे वेगळे पैसे उबेर तुमच्याकडून घेत नव्हतं, पण आता ते चालू होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की उबेर काय म्हणतंय की तुम्ही काय उबेरचे स्वतंत्र कंत्राटदार आहात. स्वतंत्र उबेरचे लोक म्हणजे उबेर कडून तुम्ही काम करत नाहीये, तुम्ही कंत्राटदार आहात. तर अशा रीतीचं अग्रीमेंट तुमच्याकडून साईन करणार आहे. जर उद्या जर तुमच्याकडून पार्सलचं काही डॅमेज वगैरे झालं आणि संबंधित कंपनी तुमच्यावर केस करू शकते. उबेर म्हणते की तुमचा आणि आमचा काही संबंध नाहीये, म्हणजे ड्रायव्हरचा आणि उबेरचा काही संबंध नाहीये. उबेरचा फक्त तो एक कंत्राटदार आहे, म्हणजे उबेर स्वतःची बाजू सेफ करून घेते. उद्या जर तुमच्याकडून काही सामानाचं नुकसान झालं तर ते तुमच्याकडून भरून घेतलं जाऊ शकतं. जसं आता थोड्या दिवसापूर्वी पोर्टरचं झालेलं आहे. एका टेम्पोवाल्याला 22-25 हजाराचा फाईन एकतर पोर्टरने टाकला आहे. दुसरं म्हणजे जे कस्टमर होतं, कस्टमर म्हणतं तुमच्यावर दोघांवर केस टाकणार आहे, आणि केस पण टाकलेली आहे, ड्रायव्हर पण आणि याच्यावर पण, पोर्टरवर पण. तर त्यांचा माल काहीतरी चुकीच्या पत्त्यावर पाठवला होता त्याच्यामुळं. तर असं आहे मित्रांनो की पार्सल ही सेवा तुम्ही बंदच करा. उगाच कोणी नसती झंझट कोणी सांगितली आहे ना. एवढं काय अति जास्त पैसे भेटणार आहेत. आता तुम्ही रोजच्या समजा 5 एक डिलिव्हरी मारताय रोजच्या पार्सलच्या मोठ्या, आणि त्याच्यावरून किती कमावताय असं जास्त, 100-200 रुपये, आणि समजा ते एकदाच तुमच्या घुसलं तर तुमच्यात ते. त्याच्यामुळे पार्सल सेवा बंदच ठेवा मित्रांनो. आपण रॅपिडो नाही आणि उबेर नाही, याच्यामध्ये पार्सल सेवा अजून आपण चालूही केली नाही आणि आपल्याला चालू करायची इच्छाही नाही. आता समजा उबेरची ट्रिप असेल नॉर्मली आणि त्याच्यात जर सामान असेल तर ते सामान आपण घेतच नाही. कॅन्सल कर भाई. कोणी सांगितलंय लफडी नसती, कोणी त्या पोलिसांचं कोणी त्रास सहन करायचा उगाच, त्यापेक्षा ते बंदच ठेवलेलं कधीही चांगलं. बघा आता तुम्हाला काय वाटतंय ते. माझी बी अजून मी सांगितले माझ्या व्हिडिओ मार्फत. बऱ्याच वेळाने आपण एक ट्रिप उचलली होती, जी होती प्रेमलोक पार्क इथून आपले सिटी प्राईड निगडी प्राधिकरण इथे सोडले, ड्रॉप केला कस्टमरला. कस्टमर रोडवर उतरलं, आतमध्ये नाही आलं कारण गर्दी होती. कस्टमर स्वतःहून म्हणलं की मला रोडवर उतरा. 57 रुपये दाखवले होते. कस्टमरला म्हणलं मॅडम 50 रुपये द्या, तुम्ही रोडवर उतरले आहात म्हणून. म्हणले अहो काय नाही, मीच तर सांगते तुम्हाला उतर. मग ते रोडवर उतरले, 57 रुपये पूर्ण पे केले आपल्याला. मी म्हणलं रोडवर उतरले त्याला काय एवढं 60, नाहीतर आतमध्ये एखादं कस्टमर आडमुठा असतं ते एकदम आतमध्ये घेऊन जाईन. बरं किती का उशीर व्हायना,
किती का ट्रॅफिक असे ना, पण हे मॅडम मला चांगले रेट केलं. कस्टमर कडून घेतले 57 रुपये. दुसरी गोष्ट, आपण बऱ्याच वेळाने ही ट्रिप उचलली होती का, कारण मधल्या वेळेत आपण आपले एक सबस्क्रायबर मित्र भेटला होता, सूरज लोंढे नावाचा, आणि तो आता बजाज फायनान्स मध्ये कामाला. तर त्याने तिथले एक्सपिरियन्स आपल्याला काही शेअर केले आपल्या सोबत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यांना लवकरच आपल्या व्हिडिओवर घेऊन येणार आहेत. त्यांचा खास ब्लॉग बनवणार आहोत, पॉडकास्ट हा आपल्या चॅनलवर त्यांचा ब्लॉग अपलोड करणार आहोत. आणि का सांगतो तुम्हाला काय असं खास होतं, तर बजाज फायनान्स काय नाटक करतं, कारण आपल्याला बऱ्याच जणांना माहित नसतं, नॉलेज नसतं एवढं की काय बजाज फायनान्स मध्ये काय चीज आहे. तर त्यांच्यासाठी हा ब्लॉग नक्कीच मी तुम्हाला संक्षिप्त रूपात पण सांगणार आहे. आता सिग्नल चालू झालाय, सोडूया. तर पहा मित्रांनो, की आपण बरेचसे जण तुमच्यापैकी, मी 5,000 भरून घेतले होते, गाडी घेतली होती आपली, आणि तिथंच मी फसलो होतो, कारण नॉलेज नव्हतं. 5,000 मला वाटायचं की 5,400 डाऊन पेमेंट आहे, पण ते लोन फी असते मित्रांनो, लोन प्रोसेसिंग फी असते ती. आणि बरेचसे लोक म्हणतात त्यालाच डाऊन पेमेंट समजतात. खरं तर ती लोन प्रोसेसिंग फी आहे, म्हणून तुम्ही 0% गाडी घेताय. आणि 0%वर गाडी घेणार म्हणजे तुम्ही इंटरेस्ट रेट किती भरायला पाहिजे, कंपनी तुमच्याकडून किती वसूल करणार, तुम्ही विचार करा. आता ती लोन प्रोसेसिंग फी 12,000 आहे नवीन, बऱ्याच जणांनी भरले असेल. आणि त्याच्यामुळे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्हाला की डाऊन पेमेंट, कमीत कमी डाऊन पेमेंट नका करू, जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करा कधी पण. आणि जास्त डाऊन पेमेंट केलं तरी तुम्हाला आतल्या गोष्टी भरपूर काय असतात त्या माहित पाहिजे. फायनान्स लोकांना माहित पाहिजे फायनान्स काय चीज आहे. अक्षरशः वाट लागते, गाडीचे हप्ते भरून भरून फाटून हातात येते. विचार करा, तुम्हाला दिवसाला कमीत कमी 2-2.5 हजाराचा धंदा करावा लागेल. हे जर तुम्हाला लोन भरायचं असेल 7-8 हजार महिना, तर तुम्हाला कमीत कमी 25-30 हजार रुपये प्रॉफिट पाहिजेलच. तर ज्याची भीती होती तेच झालं. हे दुसरी ट्रिप पण मला वाटलं निगडी प्राधिकरण दुसरीकडचे असेल, सिटी प्राईडलाच घेऊन आलो, बॅक टू बॅक 2, आणि अडकून बसलो. यांचं कसं आहे सिटी प्राईड निगडी प्राधिकरण शाळेचं, की तुम्ही सरळ गाडी टाकली तर बाहेर पुढून काढायची, तिथल्या तिथून तुम्हाला युटर्न नाही मारायचा. गर्दीच एवढी असते. आज यांचा आहे ओपन डे शाळेचा, आणि मरणाची गर्दी एकदम इथं. आणि काही कस्टमर असे अडाणी असतात ना, ऑनलाईन पेमेंट नाही करणार त्यावेळेस. यावेळेस एक जण 10 रुपये काढून देईन, एक 50 रुपये काढून देईन, मागून हॉर्न वाजवतात पा पा पा. तर जाऊ दे, आता केलंय ड्रॉप. मी इंस्टाग्रामवर बरेच आपल्या रिक्षावाल्यांचे फोटो, आपले व्हिडिओ बघितले, रील बघितले. ते म्हणतात की अरे मला एवढा रेट पडला, असं पडला तसं पडलं. अरे पण ते जर घुसलं ना, कारण तुमचं पॅसेंजर कॅरियर आहे फक्त, आणि तुमचं माल वाहतूक गाडी नाहीये, फक्त पॅसेंजर तुम्ही त्याच्यात कॅरी करायचे बस, एवढंच. आणि मध्ये पोलीस पण एक सांगितलं होतं, आपल्या पुण्यातला पोलीस आहे कोणतरी, त्यांनी सांगितलं तुम्हाला परमिशन नाहीये, तुम्ही वाहतूक करू नका त्याच्यातून. आता एवढं असून पण काही रिक्षावाले जास्त पैसे भेटतात म्हणून करतात. आणि ओला, उबेर, रॅपिडो सारख्या कंपन्या आपल्याकडून अग्रीमेंट लिहून घेतात. काय अग्रीमेंट असतं ते इंग्लिशमध्ये असतं, ते का मराठीत अग्रीमेंट देत नाहीत. आता उबेरचं अग्रीमेंट मी सकाळी चेक केलं, तर तो काय म्हणतो, उबेर तुम्ही एक कंत्राटदार आहात, उद्या जर काय लफडं झालं तुम्ही बघून घ्यायचं, म्हणजे रिक्षावाल्याने बघून घ्यायचं ते. आता तुम्हाला जर हे खोटं वाटत असेल तर तुम्ही त्या अग्रीमेंटचे स्क्रीनशॉट काढा, चॅट जीपीटी मध्ये टाका आणि ट्रान्सलेट इन मराठी करा, तुम्हाला कळेल काय ते. काल रात्रीपासून आपण पाणी पिलेलं नाहीये, त्याच्यामुळे तर मी आजारी पडतो. आता पाणी भरलं, ट्रिपा पडत होत्या, मी ट्रिपा उचलल्या नाही, पण म्हणलं पाणी भरणं गरजेचं आहे. अशा नोटा बघायला भेटल्या की बरं वाटतं. काय युपीआय 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 केलं की कॅश राहत नाही, गॅस भरायला कधी कधी प्रॉब्लेम होतं. युपीआय वरून आठवलं की मी आता असं डिसिजन घेतलंय की कॅश मी बाहेर, आपण जे वापरतो पैसे गॅस भरायला म्हणा, राशन आणायला, छोटा छोटा खर्च असेल, तर त्याच्यासाठी मी फक्त आता इथून पुढे कॅश वापरणार आहे. कारण युपीआय वापरून आहे ना, पेटीएम वापरा, काय ते दुसरं काय, फोन पे, त्याच्यामुळे काय होतंय की आपण किती पैसे खर्चतो त्याच्यामुळे कळत नाही आपण किती पैसे आपले वाया म्हणजे जातात ते बाहेर. त्यापेक्षा
कॅश तुम्ही वापरली ना तर अरे एवढे पैसे संपले, अरे आपल्याला समजतं युपीआय मध्ये नाही समजत. असं बँक बॅलन्स असतो आणि युपीआय वापरत जातो, पैसे कट होत जातात, आपल्याला समजत नाही, व्हॅल्यू कळत नाही त्या पैशाची. त्याच्यामुळे आता मी निर्णय घेतलेला आहे, बास खूप पैसे खर्च केले, आता फक्त कॅश घ्यायची, दिवसाला 200-250 रुपयाचा ऍव्हरेज ठेवायचा. आज कॅश चांगली जमा झाली आपल्याकडे. आता हे बाबा बसले होते, बाबांची ट्रिप आपल्याला 4-5 वेळा ट्रिप मारलेली आपण याच्या अगोदर पण, वयस्कर माणूस, आणि यांची ट्रिप आली की आपण कॅन्सल नाही करत, उचलून जातोच. मला माहितीये की हे ट्रिप कुठून येते, कुठं सोडतात. तर बाबांनी दिले आपल्याला 100 रुपये, 50 रुपये घे म्हणले, पण आपण नाही घेतले कारण आज 47 रुपये झाले होते आणि आपल्याकडे होते चिल्लर आपण दिले बाबांना. जे आहे ती अमाऊंट देतो आपण. जर आपल्याकडे कॅश असेल, सुट्टे पैसे असतील तर आपण देतो, कारण आपल्याला कुणाचे ठेवायचे नसतात. आणि जर समजा चिल्लरच नसेल, नाईलाज, सहसा मग आपण ऑनलाईन पेमेंटवर फोर्स करतो कस्टमरला. काय चिल्लर आपल्या घरात पडलेली असते, कुणाचे जास्त घेऊन करायचं काय. आज सिटी प्राईड शाळा आणि ही कोणती होती, एसबी पाटील, दोन्ही शाळेचा आज ओपन डे, तर भरपूर ट्रॅफिक आहे तिकडे. दुपारची आपली एक लास्ट ट्रिप उचललेली आपण, इथून जवळूनच आहे, 45 रुपयाची, 1 किलोमीटरला आपल्याला 45 भेटणार आहे. नाहीतर मी आता जेवण करायला गेलो असतो, पण म्हणलं नाही, 45 रुपये. दुधाची पिशवी येते एक 40 रुपये. मित्रांनो, असा विचार करावा लागेल तर काय होईल आपलं पुढं. तर जातो आणि ड्रॉप करतो कस्टमरला. आपण गोटू टाकलंय देहूगावचं, तर आपण देहूगावला चाललेलो आहे. आता काम आहे जरा. सकाळी आपण 1000 रुपये बिझनेस केला होता घरी आल्या यायच्या अगोदर, आणि आता गोटू टाकतोय. जरा काम आहे आपलं, तुम्हाला दिसेल ब्लॉग मध्ये काय काम आहे नेमकं. तर बघूया, वाट बघूया. गोटू तर टाकलंय, ट्रिप कुठली पडतीये ते. पे फॉर बिझनेस पोस्टर वरून तुम्हाला कळालंच असेल, आपण आता साने चौकात आहोत. स्टेशन पासून नव्हती ही ट्रिप, ही होती माझ्या घरापासून 1.5 किलोमीटरवर. आता आपल्याला जायचं आहे ह्या साईडला देहूगावला, तर मग साने चौकातची ट्रिप उचलू, जाऊ म्हणलं. 75 रुपये भेटले, बरं रेट पण चांगलाच भेटला आपल्याला, असं काही नाही, वाईटच आहे. तर इथून एखादी ट्रिप पडली तर बरं होईल वाटेत. तरी आपण वाट नाही बघणार, एमटी जाऊया, कारण मला केक वगैरे घ्यायचा आहे रस्त्यातून. बघूया कुठं चांगला केक भेटतो. सीएनजी भरायला आलोय आपण देहूगाव मध्ये, आणि आता आपला बराच वेळ हा जाणार आहे असं दिसतंय. सकाळी आपल्या गाडीमध्ये तुम्हाला सांगतो 120 वर काटा होता, आणि त्या 120 वर काट्यावरच आपण 1200 रुपयाचं काम केलेलं आहे आज दिवसभरात म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला सांगेल मी किती तास काम केलेलं आहे आपण. आणि आता जरा आज काम होतं घरी, आणि माझ्या मुलीचा बर्थडे जो आहे तो होऊन गेलाय. आता ते मावशी लोकांसोबत आज परत सेलिब्रेट होणार आहे, यासाठी आपण आज सासरवाडीत आलेलो आहे देहूगाव मध्ये. सीएनजी भरतो आणि जातो. बघूया आता किती वेळ लागतो इथे सीएनजी भरायला. काय झालं, चल वर. आपण सासरवाडीत पोहोचलेलो आहे. त्यांचं घर एक मागचं दिसत असं आज. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling on FOMO. Babe, I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. We crank the AC to 79 and make a little island right here. And there ain't a palm tree in sight, but there's not eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth of Patron and a blender. Baby, slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get a half naked. Life's too short, let's not waste it. 'Cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. Till the sun's up Monday, we'll tell our phones, do not disturb. I got my straw hat, babe. And you can finally pull the tags on your Tommy Bahama shirt. Blue crush up on the 85-inch sound machine. When we wanna hear the ocean, I think everything we need is right here. And there ain't a palm tree
but there's not